बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यात 4 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले असल्याने 25 उमेदवार कायम होते. तर अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. आज दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटच्या मुदतीपर्यंत एकूण 4 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये 21 उमेदवार उरले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये विजयराज शिंदे आणि ज्ञानेश्वरदादा पाटील या 2 दिग्गजांचा समावेश आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये विजयराज शिंदे, ज्ञानेश्वरदादा पाटील, दीपक भानुदास जाधव, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक आणि नामदेव दगडू राठोड अशा 4 उमेदवारांचा समावेश आहे. आता बुलढाणा लोकसभेच्या रिंगणामध्ये खालील उमेदवार हे कायम असून यांच्यामध्ये लढत होणार आहे. प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना, रेखा कैलास पोफळकर अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तुपकर अपक्ष, असलम शाह हसन शाह महाराष्ट्र विकास आघाडी, मोहम्मद हसन इनामदार मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी, सुमन मधुकर तिरपुडी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, नंदू जगन्नाथ लवंगे अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे अपक्ष, संदीप रामराव शेळके अपक्ष, गजानन जनार्दन धांडे अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मच्छिंद्र शेषराव मघाडे सोशलिस्ट पार्टी इंडिया, अशोक वामन हिवाळे अपक्ष, वसंत राजाराम मगर वंचित बहुजन आघाडी, संतोष भीमराव इंगडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, विकास प्रकाश नांदवे भीमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगडे अपक्ष, दिनकर तुकाराम संभारे अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, गौतम किसमराव मघाडी असे एकूण 21 उमेदवार बुलढाण्याच्या खासदार बनण्यासाठी उत्सुक आहेत. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे, बुलढाणा.